दादरच्या मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। दिवाळीनिमित्त खरेदीसाठी नागरिकांनी आता गर्दी केलेली आहे। दिवाळीला सुरुवात झालेली आहे आणि आता दादरच्या मार्केटमध्ये मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय संपूर्ण राज्यामध्ये आता दिवाळी उत्सव हा अगदी उत्साहात साजरा केला जातोय। दादरच्या मार्केटमध्ये तू आहेस आणि खरेदीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। निश्चितच नीलम, खरं तर तुला दीपावलीच्या शुभेच्छा आणि आपल्या सगळ्याच लोकशाहीच्या प्रेक्षकांना देखील दीपावलीच्या शुभेच्छा। दादरचं जे प्रसिद्ध मार्केट आहे, खरं तर आपण पाहतो की मोठी गर्दी या दादरच्या मार्केटमध्ये असते आणि दिवाळी सुरू झाली आहे। दिवाळीच्या आधीपासूनच या दादरच्या मार्केटमध्ये खरेदीसाठी लोकांची रेलचेल सुरू असते। खरं तर सकाळी पहाटेची वेळ आहे आणि लवकरच आपण पाहतो की दादरचं मार्केट जे फुल मार्केट फुलांसाठी खास करून प्रसिद्ध आहे, तर तिथली गर्दी सध्या आपण पाहिली मगाशी। आणि आत्ता आपण पाहतोय की खरेदीसाठीच म्हणजे दिवाळीमध्ये ज्या गोष्टींची लोक जी आहेत वाट बघत असतात, मग ते कंदील असतात वेगवेगळ्या प्रकारचे किंवा मग जे सजवण्याच्या ज्या साहित्यांच्या गोष्टी असतात, त्यासाठी नवनवीन गोष्टी ज्या आहेत त्या बाजारामध्ये उपलब्ध असतात। यंदा जर आपण पाहू शकतो तर चक्क खणाचे या ठिकाणी कंदील जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहू शकतो की त्यांची डिझाईन अगदीच खूप सिंपल अशी आहे, पण दिसण्यासाठी हा कंदील जो आहे तो खणाचा आणि असाच सांगितला जातो। इथे आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या रंगाचे आहेत हे कंदील। इथे दुकानदार आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया, कारण वेगवेगळ्या प्रकारचे कंदील त्यांच्या इथे सध्या उपलब्ध आहेत। दादा, काय सांगाल, यंदा मार्केटमध्ये कंदील कोणकोणत्या प्रकारचे आलेले आहेत? यंदा मार्केटमध्ये हा नेटवाला फोल्डेबल आहे। हा हे क्वालिटी एक नंबर आहे, वॉटरप्रूफ येणार। हा पाणी लागेल तरी खराब नाही होणार। याच्यामध्ये 3 कलर येतील माझ्याकडे आणि हे तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला परवडेल असं आहे। 450 पासून 400 पर्यंत पण येईल। आणि प्लस हे खणाचे कंदील आहेत, हे भरपूर मार्केटमध्ये आता सध्याला भरपूर चालतात। हा आणि याच्यामध्ये कपड्यामध्ये पण आहे माझ्याकडे, कागदामध्ये आहे, हा षटकोनमध्ये आहे आणि छोटीच्या माझ्याकडे डिझाईन तुम्हाला 101 भेटणार। आज ऑनलाईनमध्ये तुम्हाला 1200 तर मागं फक्त तुम्हाला 700 रुपये लागेल। इकडे गरीबला गरीब आणि श्रीमंत पण चांगल्या क्वालिटी तुम्हाला घेतले जाईल। आणि माझ्याकडे तुम्हाला पंत्या पण जसे हे शोरूममध्ये तुम्हाला 100ला भेटेल, मागं फक्त 60 रुपयाला आणि 100ला 2 येईल तुम्हाला। यंदाच्या बाजारामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी पाहू शकतो ज्या दिवाळीसाठी उपयोगी असतात। खरं तर आपण पाहू शकतो की पंत्या ज्या मटक्यामध्ये आहेत किंवा मग पंतीच्या आकारामध्ये आहेत, या पंत्यांचे आकार देखील आपण वेगवेगळ्या पाहू शकतो। तुळशीचा जसा आकार असतो त्या आकारामध्ये पाहायला मिळतात। त्यामुळे वेगवेगळ्या या ठिकाणी वस्तू ज्या आहेत ते सध्या बाजारामध्ये आहे। दादा, यंदा बाजारामध्ये जी नवीन वस्तू खरेदीसाठी येते त्याच्यासाठी विकली जाणारी लोकांची कशी मागणी आहे? याच्यासाठी लोकांची मागणी की स्वस्तात मस्त चांगलं भेटलं पाहिजे, का प्रत्येकाच्या शेवटी केशाला परवडण्यासारखे ते खरेदी करणार, बरोबर आहे। तर मार्केटमध्ये जातात म्हणजे 8-10 दिवसाचा धंदा आहे, कारण की मार्केटमध्ये हर वस्तू आता घ्यायला लागतं, प्रत्येक थोडा महागच झालेला आहे, कधी स्वस्त होतच नाही। दरवर्षी 10-20 रुपयाचा फरक पडतोच। मार्केटमध्ये तुम्हाला चांगले क्वालिटी आपल्या इकडे दादरमध्येच भेटले जाईल। पुरा मुंबईमध्ये, महाराष्ट्राच्या दादरमध्ये एवढा मोठा एरिया आहे, एवढा मोठा इकडे आहे की फेरीवाला माटी सकाळी का सगळं भेटलं, स्वस्त भेटलं जाईल। तर नीलम, दादरचं मार्केट जर आपण पाहिलं तर दरवर्षी मोठी गर्दी असते आणि मोठं मार्केट जे आहे ते दादरमधलं प्रसिद्ध आहे। तर सध्या दिवाळीसाठी लागणारे जे साहित्य आहेत, रांगोळीपासून अगदी पंत्यांपासून कंदीलपर्यंत ते दाराला लावणारे तोरण, अशा सगळ्या वेगवेगळ्या लाइटिंगच्या वस्तू असतील किंवा मग घराच्या शोभेच्या वस्तू, या सगळ्याचाच जर आपण पाहिलं तर मोठा बाजार जो आहे तो दादर मार्केटमध्ये भरलेला असतो। आणि याच्याच खरेदीसाठी जे आहे तर मुंबईतूनच नाही तर मुंबईच्या बाहेरून देखील लोक येत असतात। सध्या जर आपण पाहिलं तर बाजार अद्याप भरत चाललेला आहे आणि हळूहळू आपण पाहतोय की संध्याकाळपर्यंत ही गर्दी जी आहे ती आपल्याला अधिक पाहायला मिळते। खरं तर दादर मार्केटमधला जर दोन्ही परिसर पाहिला तर दोन्ही बाजूला कंदील, यंदा जर आपण पाहिलं तर कंदीलचीच जी डिझाईन आहे ती वेगवेगळी पाहायला मिळते। त्यामुळे आकर्षित करणाऱ्या या सगळ्याच कंदीलची डिझाईन्स आहेत आणि लोक जी आहेत ती मोठ्या गर्दीने या ठिकाणी उपस्थित राहतात। मात्र खरं तर आपण पाहिलं तर दिवाळीच्या शॉपिंगसाठी अगदीच 1 आठवड्यापूर्वीपासूनच दादर मार्केटमध्ये गर्दी असते। त्यामुळे धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।